नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण DHS फार्मसी ऑफिसर, DMR, RRB आणि एम्स यामध्ये फार्मॅकोकायनेटिक या अंडर जे पॉईंट येतात मेटाबॉलिझम आणि डिस्ट्रीब्युशन या दोन पॉईंटवरती कशा पद्धतीने PYQs विचारलेले आहेत त्या PYQचं आजच्या सेशनमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल ॲनालिसिस करूया. तर चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. त्या अगोदर मला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. आजचा सेशन कशावरती आहे तर आजचा सेशन हा फार्मॅकोकायनेटिकचा जो काही पॉईंट आहे त्यातलं मेटाबॉलिझम आणि डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. जर तुम्ही फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पदाची तयारी करत असाल तर आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहे. आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा फार्मसी ऑफिसर किंवा फार्मासिस्ट या पदाची तयारी करण्यासाठी. तर मित्रांनो, हा आहे तुमचा फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय? देअर आर सम अनडिझायरेबल अँड अनव्हॉइडेबल फार्मॅकोडायनॅमिक इफेक्ट ऑफ ड्रग नोन ॲज. ऑप्शन ए टॉक्सिक इफेक्ट, ऑप्शन बी फार्माकोलॉजिकल इफेक्ट, ऑप्शन सी साइड इफेक्ट आणि ऑप्शन डी इंटॉलरन्स. कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर सांगा की या क्वेश्चनचं काय आन्सर असेल. ठीक आहे. आता काय विचारलंय? देअर आर सम अनडिझायरेबल इट मीन्स अनवॉन्टेड इफेक्ट. आकांक्षा काय विचारलंय? अनडिझायरेबल. गुड आकांक्षा. अनडिझायरेबल अँड अनवॉन्टेड इफेक्ट त्याला काय म्हणणार? तो कोणता आहे ड्रगचा हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. समजा हा आपला ड्रग आहे आणि हा ड्रग काय होणार आहे? बाइंड होणार आहे. कुणाला बाइंड होणार आहे? रिसेप्टरला. वेगवेगळ्या रिसेप्टरला काय होणार आहे? तो बाइंड होणार आहे. समजा हा ड्रग आहे आणि हे रिसेप्टर आहेत. बरोबर आहे. हे रिसेप्टर आहेत. ठीक आहे. हे रिसेप्टर आहेत. तर मग बाइंड केव्हा होतो ड्रग? जेव्हा रिसेप्टर, गुड सचिन, साक्षी अल्सो गुड, रिसेप्टर आणि ड्रगचा शेप हा सेम असतो त्यावेळेस ड्रग काय होतो? करेक्ट रिसेप्टरला बाइंड होतो. मग हा ड्रग जो आहे तो या रिसेप्टरला बाइंड होईल, सोबत इकडे बाइंड होईल आणि या रिसेप्टरला देखील तो काय होईल? बाइंड होईल. बरोबर आहे. ज्यावेळेस तो करेक्ट रिसेप्टरला बाइंड होईल त्यावेळेस जी ऍक्शन दाखवल ती ऍक्शन किंवा जो इफेक्ट असेल तो कोणता असेल? फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. तो कोणता असेल? फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. बरोबर आहे. आणि इथं दीज आर द या रिसेप्टरला तो बाइंड झालाय. काय झालाय? या रिसेप्टरला बाइंड झालाय आणि हा काय आहे? अनवॉन्टेड इफेक्ट. हा काय आहे? अनवॉन्टेड इफेक्ट किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो? अनडिझायरेबल इफेक्ट. यालाच काय म्हणू शकतो आपण? अनडिझायरेबल इफेक्ट म्हणजेच साइड इफेक्ट. त्यालाच काय म्हणणार आपण? म्हणजेच साइड इफेक्ट. समजलंय? त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय येईल? सी इज आवर करेक्ट आन्सर. साइड इफेक्ट हे आपलं करेक्ट आन्सर येईल. बरोबर आहे. सगळ्यांचं मोस्ट ऑफ जणांचं आन्सर बरोबर आलंय. सचिन गुड, मधुरा बरोबर आले आन्सर, प्रणाली बरोबर आले आन्सर. मग हे बाकीचे ऑप्शन काय आहेत ते पण आपण एकदा बघूया. बाकीचे ऑप्शन काय आहेत? इंटॉलरन्स काय आहे? इंटॉलरन्स म्हणजे काय? सिंपल भाषेत आपण सांगू शकतो की थोडा जरी ड्रग घेतला तरी तो ड्रग काय होत नाही? सहन होत नाही. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? इंटॉलरन्स असं म्हणतो. समजलाय पॉईंट? की थोडा जरी ड्रग घेतला तरी तो काय होत नाही? त्या पेशंटला सहन होत नाही. फॉर एक्झाम्पल ॲस्पिरिन. एखाद्या पेशंटला जर ॲस्पिरिन घेतला तर गॅस्ट्रिक इरिटेशन होतात. काय होतात? गॅस्ट्रिक इरिटेशन होतात. मग त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? इंटॉलरन्स असं म्हणतो. त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? इंटॉलरन्स असं म्हणतो. साइड इफेक्ट हे आपला आन्सर आहे. फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे काय? की ड्रग रिसेप्टरला बाइंड झाल्याच्या नंतर जो थेरपॅटिक इफेक्ट भेटतो त्याला काय म्हणतो आपण? फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट भेटतो. समजा फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल घेतलंय. पॅरासिटामॉल घेतल्याच्या नंतर अँटीपायरेटिक ऍक्शन शो झाली. हे काय झालं? अँटीपायरेटिक इफेक्ट शो झाला. हा काय झाला? फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट झाला. आणि आता टॉक्सिक इफेक्ट काय आहे? तर टॉक्सिक इफेक्ट का होतो? हा होतो हाय डोसमुळे. का होतो? हा हाय डोसमुळे होतो. अँड इट इज द डेंजरस ऑर सिरियस. हा काय असतो? डेंजरस असतो किंवा सिरियस इफेक्ट आपल्या बॉडीवरती शो करू शकतो. समजा हेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू केलं. जर पॅरासिटामॉल जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतला तर इट डॅमेज लिव्हर. त्यामुळे हा ऑप्शन पण नाही. करेक्ट ऑप्शन काय आला? सी इज द साइड इफेक्ट. समजलाय MCQ? सॉरी समजलाय PYQ हा? तर याचं करेक्ट आन्सर काय होतं? साइड इफेक्ट इज अ करेक्ट आन्सर. गेट इट? देन नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन.
व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन व्हीडी, किंवा हे कसं डिनोट करू शकतो आपण, AVD या पद्धतीने पण काय केलं जातं, डिनोट केलं जातं. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय सांगितलाय, VD टोटल अमाऊंट ऑफ ड्रग इन बॉडी, टोटल अमाऊंट ऑफ ड्रग इन बॉडी अँड ड्रग ब्लड प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हणतो आपण, VD असं म्हणतो. बरोबर आहे, समजलाय. मग यात काय काय काढतो आपण, तर यामध्ये काय काढतो की ड्रग, आपला ड्रग हा ड्रग बॉडी फ्लुइड्स आणि टिश्यूमध्ये किती प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय. काय केलं जातं, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये काय काढलं जातं की ड्रग हा फ्लुइड आणि टिश्यूमध्ये किती प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, हे आपण या फॉर्म्युल्यामधून काढतो. बरोबर आहे, काय काढतो, तर ड्रग फ्लुइड आणि टिश्यूमध्ये किती प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय. मग ड्रग मेटाबॉलिझम रेट आहे का, तर नाही. ड्रग मेटाबॉलिझम रेट हे ऑप्शन आहे का, येईल का, ऑप्शन येणार नाही. सोनाली गुड करेक्ट आन्सर आहे. साक्षी करेक्ट आन्सर आहे. सॉरी साक्षी, ऑप्शन एकदा चेक करा. त्यानंतर ड्रग एक्सक्रिशन रेट येईल का, नाही. काय काढायचंय, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, इथंच सांगितलंय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, की किती प्रमाणामध्ये ड्रग हा फ्लुइड आणि टिश्यू मध्ये काय झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यामुळे एक्सक्रिशन हा ऑप्शन पण येणार नाही. मग एक्सटेंट ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युटेड इन बॉडी फ्लुइड, हा काय झाला, हा करेक्ट आन्सर झाला. सी इज द करेक्ट ऑप्शन. ड्रग ॲब्सॉर्प्शन इन इंटेस्टाईन हा पण रॉंग ऑप्शन. मग करेक्ट ऑप्शन काय झाला या PYQचा, एक्सटेंट ऑफ बॉडी म्हणजे काय, की किती प्रमाणामध्ये ड्रग हा फ्लुइड आणि टिश्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग एक्सटेंट ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन इन बॉडी फ्लुइड, दॅट्स वाय सी इज द करेक्ट आन्सर. समजलाय PYQ, सी इज द करेक्ट आन्सर. मोस्ट ऑफ जणांचे आन्सर बरोबर येत आहेत, म्हणजे आपले झालेले सेशन तुम्हाला प्रॉपरली समजलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, which barriers restricts entry of drug into the brain, which barriers restrict entry of drug into the brain. ऑप्शन स्क्रीनवरती आहेत, मला आन्सर सांगा, आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग त्याच्या अगोदर बॅरियर्स काय आहेत बाळांनो, बॅरियर्स इट मीन्स टू इनहिबिट द फ्री मुवमेंट ऑफ ड्रग. काय केलं जातं, टू इनहिबिट फ्री मुवमेंट ऑफ ड्रग, त्याला काय म्हणतो आपण, बॅरियर. त्याला काय म्हणतो आपण, बॅरियर. म्हणजे काय, की समजा हा आपला ड्रग आहे, हा काय आहे, आपला ड्रग आहे, आणि या ड्रगला सेल पर्यंत पोहोचायचंय, ही सेल आहे, या सेल पर्यंत पोहोचायचंय. बरोबर आहे. मग हा ड्रग काय झाला पाहिजे, डायरेक्टली असा पोहोचला पाहिजे. बरोबर आहे, डायरेक्टली पोहोचला पाहिजे. पण होतं काय, की हा ड्रग पोहोचत असताना त्याला मध्ये काय येतात, टोलनाके येतात किंवा बॅरियर्स येतात. मग हा ड्रग काय होतोय, की हा ड्रग इथं अडवला जातो, नंतर इथं अडवला जातो, नंतर इथं अडवला जातो, आणि त्यानंतर तो सेलपर्यंत पोहोचवतो. मग याला काय म्हणणार आपण, दीज आर द बॅरियर्स. हे काय आहेत, बॅरियर्स आहेत. दीज आर द बॅरियर्स. समजतोय. मग आता बॅरियर्सचे नावं कसे ठरवणार, तर जिथं पोहोचण्याला डिफिकल्टी आली, जिथं पोहोचण्याला अडचण आली, ते त्याचं नाव. समजा फॉर एक्झाम्पल की हा आपला ब्लड आहे, हे काय आहे, ब्लड आहे, हा आपला ब्लड आहे. आता या ब्लडला काय करायचंय, तर या ब्लडला सेलपर्यंत पोहोचायचंय. कुठपर्यंत पोहोचायचंय, सेलपर्यंत पोहोचायचंय. मग काय करल तो ब्लड, काय करल, सेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करल, आणि तिथं काय होईल, त्याला काहीतरी बॅरियर येईल, काहीतरी अडथळा येईल. समजा हे ब्लड आहे, त्याला पोहोचायचंय कुठं, इथं सेलपर्यंत पोहोचायचंय. समजतोय पॉईंट. मग सेलपर्यंत पोहोचत असताना ब्लड सेल बॅरियर, नाव काय झालं, ब्लड सेल बॅरियर. त्यानंतर समजा ब्रेन आहे, हा आपला ब्रेन आहे, ब्लडला कुठपर्यंत पोहोचायचंय, ब्रेन पर्यंत पोहोचायचंय. मग काय झालंय, ब्लड ब्रेन बॅरियर. काय नाव झालंय, ब्लड ब्रेन बॅरियर. किंवा ड्रग आहे, ड्रगला ब्लडला प्लासेंटापर्यंत पोहोचायचंय. कुठपर्यंत पोहोचायचंय, प्लासेंटापर्यंत. मग प्लासेंटापर्यंत पोहोचत असताना ब्लड प्लासेंटा बॅरियर. समजतंय. नाव कसं तयार होतंय बॅरियरचे, जिथपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत जे काही बॅरियर्स आलेत ते त्याचं नाव झालं. ब्लड सेल बॅरियर, ब्लड ब्रेन बॅरियर,
ब्लड प्लासेंटा बॅरियर. अजून एक एक्झाम्पल सांगतो, टेस्टिस्टेरॉन. टेस्टिस्टेरॉन आणि ब्लडला कुठं पोहोचायचंय? टेस्टिस्टेरॉनला, म्हणून ब्लड टेस्टिस्टेरॉन बॅरियर. ब्लड टेस्टिस्टेरॉन बॅरियर. मग दॅट्स वाय मग आपलं करेक्ट आन्सर काय येईल? विच बॅरियर रिस्ट्रिक्ट्स एंट्री ऑफ ड्रग इन टू द ब्रेन. ब्रेनमध्ये एंट्री रिस्ट्रिक्ट केलेली आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? ब्लड ब्रेन बॅरियर. करेक्ट आन्सर काय येईल? ब्लड ब्रेन बॅरियर. गुड, सगळ्यांचे ऑप्शन बरोबर आलेले आहेत. प्लासेंटा बॅरियर, प्लासेंटा ब्लड ब्रेन बॅरियर. त्यानंतर इंटेस्टायनल बॅरियर, इंटेस्टायनल ब्लड इंटेस्टायनल बॅरियर. आणि त्यानंतर रिनल बॅरियर, ब्लड रिनल बॅरियर. ठीक आहे, दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द बी, ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियर इज द करेक्ट आन्सर. समजलाय क्वेश्चन? कशा पद्धतीने लक्षात ठेवणार? ब्लड आहे आणि ब्लडला पोहोचायचं कुठपर्यंत? दोन शब्द तर फिक्स आहे आपले, ब्लड आणि बॅरियर. हे दोन शब्द फिक्स आहेत, फक्त मध्ये काय आहे? जिथं पोहोचायचं ते नाव. सेल, ब्रेन, प्लासेंटा, टेस्टिस्टेरॉन, इंटेस्टायनल, रिनल, प्लासेंटा, काय असेल ते. समजलं ऑप्शन? समजलंय? या पद्धतीने तुम्ही काय करणार? याची नावं लक्षात ठेवणार. गेट इट? याला म्हणणार आपण विच बॅरियर रिस्ट्रिक्ट एंट्री ऑफ ड्रग इन टू द ब्रेन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन क्रॉस द प्लासेंटा इझिली? ऑप्शन ए हायली आयोनाइज्ड ड्रग, ऑप्शन बी लिपिड सोल्युबल ड्रग, ऑप्शन सी लार्ज मॉलिक्युलर वेट ड्रग्स, ऑप्शन डी प्रोटीन बाउंड ड्रग. सांगा ऑप्शन मध्ये, कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर सांगा की विच ऑफ द फॉलोइंग कॅन क्रॉस प्लासेंटा इझिली. कोणते ड्रग्ज आहेत जे प्लासेंटा इझिली क्रॉस करू शकतात? ठीक आहे, आता हायली आयोना किंवा आपण खालून जाऊ, प्रोटीन बाउंड ड्रग. प्रोटीन बाउंड ड्रग मध्ये दोन प्रकारचे ड्रग आहेत. प्रोटीन बाउंड ड्रग मध्ये दोन प्रकारचे ड्रग येतात. कोणकोणते? फ्री ड्रग आणि त्यानंतर बाउंड ड्रग. बरोबर आहे? कोणकोणते येतात? फ्री ड्रग आणि बाउंड ड्रग. फ्री ड्रग आणि बाउंड ड्रग. बरोबर आहे? फ्री ड्रग काय आहेत? जे की कशालाच अटॅच नाही आहेत. आणि बाउंड ड्रग काय आहेत? प्रोटीनला बाइंड आहेत. बरोबर आहे? आणि त्यांचं काय झालंय? शेप साईज वाढली. ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. लार्ज मॉलिक्युलर वेट ड्रग्स येणार नाही, कारण काय की मेम्ब्रेन क्रॉस करायचंय. मेम्ब्रेनचे ओपनिंग्स कशा आहेत? छोट्या आहेत, त्यामुळे हा ऑप्शन देखील येणार नाही. त्यानंतर लिपिड सोल्युबल ड्रग्स. त्यानंतर काय ऑप्शन आहे? लिपिड सोल्युबल ड्रग्स. लिपिड सोल्युबल ड्रग्ज मध्ये काय होतंय की आपलं जे काही मेम्ब्रेन आहे, बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे आहे, ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे? कशापासून? कोलेस्टेरॉल आणि फॉस्फोलिपिड्स पासून बनलेलं आहे. मग फॉस्फोलिपिड्स पासून बनलेलं असल्यामुळे लिपिड सोल्युबल ड्रग्स काय होतील? प्लासेंटा इझिली क्रॉस करतील. दॅट्स वाय आवर करेक्ट आन्सर इज द लिपिड सोल्युबल ड्रग्स. गुड, सगळ्यांचा आन्सर, प्रतीक्षा, राम, सचिन, सोनाली, सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला आहे. म्हणजे तुम्हाला टॉपिक, आजचा टॉपिक एकदम क्लिअर झालेला आहे. बरोबर आहे की लिपिड सोल्युबल ड्रग काय करतील? इझिली प्लासेंटा काय करतील? क्रॉस करतील. गेट इट? समजलाय? हायली आयोनाइज्ड ड्रगचा इथं काही विषय येतो का? इथं काहीच त्यांचा इथं काहीच रोल येत नाही. समजलाय? मग आपलं करेक्ट आन्सर काय होतं? ऑप्शन बी इज आवर करेक्ट आन्सर. लिपिड सोल्युबल ड्रग्स कॅन क्रॉस द प्लासेंटा इझिली. लिपिड सोल्युबल ड्रग काय करू शकतात? प्लासेंटा इझिली क्रॉस करू शकतात, बिकॉज ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज मेड अप फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड फॉस्फोलिपिड्स. दॅट्स वाय दे कॅन बी इझिली पास. त्यामुळे ते काय होतील? दे कॅन बी इझिली क्रॉस द प्लासेंटा. गेट इट? समजलाय क्वेश्चन समजलाय का? त्यानंतर नेक्स्ट आहे, विच फॅक्टर अफेक्ट्स ड्रग डिस्ट्रीब्युशन. ड्रग डिस्ट्रीब्युशन साठी कोणता फॅक्टर अफेक्ट करतो? फर्स्ट ऑप्शन आहे ब्लड फ्लो. ब्लड फ्लो अफेक्ट करतो का? तर नक्की करतो. बरोबर आहे? काय आहे? हाय ब्लड फ्लो आणि लो ब्लड फ्लो. हाय ब्लड फ्लो मध्ये कोण येतंय? तर ब्रेन, किडनी, लिव्हर. दीज आर द हाय ब्लड फ्लो. इकडे काय आहे? ब्लड फ्लो जास्त आहे.
आणि लो ब्लड फ्लो मध्ये स्केलेटल मसल वगैरे इकडं काय आहे, ब्लड फ्लो लो आहे. मग ड्रग डिस्ट्रीब्युशन काय सांगतंय की जिकडं हाय ब्लड फ्लो आहे तिकडं ड्रग डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. त्यामुळे हा काय करणार, परिणाम करणार, हा काय करणार, अफेक्ट करणार कशावरती, ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती. गेट इट. त्यानंतर लिपिड सोल्युबिलिटी आत्ताच सांगितलं की मेम्ब्रेन इज द बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज द मेड अप फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स पासून बनलेल्या असल्यामुळे लिपिड सोल्युबिलिटी जर असेल तर त्यात अफेक्ट ऑन ड्रग डिस्ट्रीब्युशन, ते काय होईल, ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करेल कम्पेअर टू वॉटर सोल्युबल लिपोफिलिक अँड हायड्रोफिलिक. त्यापैकी लिपोफिलिक ड्रग्स काय होतील, जास्त डिस्ट्रीब्यूट होतील. त्यामुळे हा पॉइंट पण काय करतोय, अफेक्ट करतोय. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग मध्ये फ्री ड्रग आणि बाउंड ड्रग. फ्री ड्रग काय करतील, इझिली क्रॉस करतील किंवा इझिली डिस्ट्रीब्यूट होतील. दॅट्स वाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ऑल्सो अफेक्ट ऑन ड्रग डिस्ट्रीब्युशन अँड करेक्ट आन्सर इज द डी. त्यामुळे करेक्ट आन्सर काय आलं, डी आलं. हे सगळे फॅक्टर काय करतात, हे सगळे फॅक्टर ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करतात. त्यानंतर अजून काय येतंय, त्यानंतर ब्लड ब्रेन बॅरियर, नेचर ऑफ मटेरियल, नेचर ऑफ ड्रग, हे देखील अफेक्ट ऑन ड्रग डिस्ट्रीब्युशन, हे देखील काय करतात, ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती अफेक्ट करतात. ठीक आहे. म्हणून दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑल अबाव. ऑल अबाव काय आहे, करेक्ट आन्सर आहे. गुड. ऐश्वर्या, सचिन, प्रणाली, साक्षी, सोनाली, जवळजवळ सगळ्यांचे उत्तर काय येत आहेत आपले, बरोबर येत आहेत. आजच्या सेशन म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजलाय असा त्याचा अर्थ होतो. गेट इट. मग हा होता आत्ताचा क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे फेज 1 रिएक्शन इज. फेज 1 रिएक्शन इज. फेज 1 रिएक्शन मध्ये काय काय घडतंय किंवा कोणत्या रिएक्शन घडतात. मग काय घडतंय फेज रिएक्शन मध्ये, मला एकदा सांगा की जी काही फेज रिएक्शन फेज 1 आहे, फेज 1 काय आहे, तर फेज 1 बायो ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेटाबॉलिझम हे दोन स्टेप मध्ये सांगितलेलं आहे. फेज 1 आणि फेज 2. फेज 1 मध्ये काय केलं जातं, तर फेज 1 मध्ये इन्क्रीज द पोलॅरिटी, इन्क्रीज द पोलॅरिटी, पोलॅरिटी वाढवली जाते. काय केलं जातं, इन्क्रीज द पोलॅरिटी, पोलॅरिटी वाढवली जाते. कशी पोलॅरिटी वाढवली जाते, टू ऍडिंग अ फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप ऍड करून पोलॅरिटी वाढवली जाते. जेणेकरून पोलॅरिटी वाढल्याच्या नंतर तो ड्रग काय होईल, वॉटर सोल्युबल होईल. तो ड्रग काय होईल, वॉटर सोल्युबल होईल. आणि फेज सेकंड मध्ये, फेज सेकंड मध्ये काय केलं जातं, तर टू चेंज फेज सेकंड मध्ये टू चेंज शेप अँड स्ट्रक्चर ऑफ ड्रग, शेप अँड स्ट्रक्चर ऑफ ड्रग, ड्रगचा स्ट्रक्चर आणि शेप काय केला जातो, चेंज केला जातो. जेणेकरून अटॅच झालेला ड्रग रिसेप्टर मधनं रिमूव्ह होईल. बरोबर आहे. मेटाबॉलिझम मध्ये आपला मेन पर्पज काय असतो, टू रिमूव्ह द ड्रग. ड्रग काय करायचं आपल्याला, रिमूव्ह करायचा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे सोनाली. साक्षी बरोबर आहे. राम अल्सो बरोबर. राम तुझं पण उत्तर बरोबर आहे. ऋतुजा बरोबर आहे आन्सर. मग काय आहे हे फेज सेकंड मध्ये टू चेंज द शेप ऑफ ड्रग. आणि त्यामध्ये काय काय आन्सर येईल, मग हायड्रॉक्सिलेशन इज द करेक्ट आन्सर. त्यामध्ये काय येईल, हायड्रॉक्सिलेशन इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता हे जे काही राहिलेले ऑप्शन आहेत, हे राहिलेले ऑप्शन काय कशाचे आहेत, तर हे फेज सेकंडचे आहेत. फेज सेकंडचे आहेत. फेज सेकंड मध्ये कॉन्जुगेशन होतंय, त्यामध्ये एन्झाईम रिलीज होतात. हे कशाचे स्टेप्स आहेत, तर ह्या फेज सेकंडच्या स्टेप आहेत. गेट इट. हायड्रॉक्सिलेशन मध्ये काय होईल, मग कोणता फंक्शनल ग्रुप ऍड होईल, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा होता द फेज फर्स्ट रिएक्शन इज हायड्रॉक्सिलेशन. त्यामध्ये अजून काय घडतंय, तर ऑक्सिडेशन घडतंय, रिडक्शन घडतंय. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन देखील फेज 1 मध्ये घडतंय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स. बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इज टू रेंडर देम. बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग्स इज टू रेंडर देम. आता ऑप्शन मध्ये सांगितलंय लेस आयोनाइज, त्यानंतर मोर फार्माकोलॉजिकली ऍक्टिव्ह, मोर लिपिड सोल्युबल अँड लेस लिपिड सोल्युबल. हे त्यांनी आन्सर सांगितलेलं आहे. मग लेस आयोनाइज येईल का बाळांनो, सांगा. हा क्वेश्चन समजलाय का. बायो ट्रान्सफॉर्मेशन इट मीन्स मेटाबॉलिझम
ऑफ ड्रग्स इज टू रेंडर देम, म्हणजे काय करतोय तो की लेस आयोनाइज येईल का, सांगा लेस आयोनाइज येईल का, किंवा मोर फार्मॅकोलॉजिकली ऍक्टिव्ह. मेन कामच काय आहे आपलं, मेन कामच काय आहे, टू रिमूव्ह द ड्रग फ्रॉम रिसेप्टर. बायोट्रान्सफॉर्मेशन मध्ये किंवा मेटाबॉलिझम मध्ये ड्रग रिमूव्ह करायचा आहे. मग जर तो फार्मॅकोलॉजिकली ऍक्टिव्ह असेल, जर तो फार्मॅकोलॉजिकली ऍक्टिव्ह असेल तर मेटाबॉलिझम होईल का, होणार नाही. त्यामुळे हा ड्रग ऑप्शन गेला, हा देखील ऑप्शन रिमूव्ह झाला. जर मोर लिपिड सोल्युबल असेल, मोर लिपिड सोल्युबल असेल तर काय होईल, समजा फॉर एक्झाम्पल जी चरबी आहे ती चरबी काय होईल, लिपिडमध्ये सोल्युबल जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल नाहीये, पण तो ड्रग तसाच साचून राहील तिथं, बरोबर आहे. त्यामुळे हा ऑप्शन देखील गेला. आणि लेस लिपिड सोल्युबल, आपला ड्रग कसा असला पाहिजे, लेस लिपिड सोल्युबल ड्रग आपला असला पाहिजे, जेणेकरून काय होईल, लेस लिपिड सोल्युबल जर ड्रग असेल तर ती चरबी आपली काय होईल, वॉटर सोल्युबल होईल आणि ड्रग काय होईल आपला, रिमूव्ह होईल. ड्रग काय होईल आपला, रिमूव्ह होईल. दॅट्स वाय डी इज द करेक्ट आन्सर. गुड मधुरा, डी इज द करेक्ट आन्सर. काय करेक्ट आन्सर येईल, डी हे करेक्ट आन्सर येईल. समजलाय क्वेश्चन, क्वेश्चन समजलाय प्रणाली, एकदा ऑप्शन चेक करा, क्वेश्चन समजलाय. बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, किंवा बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, मेटाबॉलिझम. बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, मेटाबॉलिझम. आणि काम काय आहे, ड्रग, जो ड्रग समजा हा रिसेप्टर आहे, या रिसेप्टरला हा ड्रग काय झालेला आहे, बाइंड झालेला आहे, ठीक आहे. हा ड्रग आहे आणि हा रिसेप्टर आहे. मग इथनं आपल्याला काय करायचं आहे, इथनं आपल्याला ड्रग रिमूव्ह करायचा आहे. काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग तो रिमूव्ह केव्हा होईल, जेव्हा तो वॉटर सोल्युबल असेल. काय असेल, वॉटर सोल्युबल असेल. आणि लेस लिपिड काय आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. लेस लिपिड काय आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय येईल, लेस लिपिड सोल्युबल. समजलंय सोनाली, दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द लिपिड सोल्युबल. त्यानंतर नेक्स्ट, मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स इज प्रायमरीली डायरेक्टेड टू. मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स इज प्रायमरीली डायरेक्टेड टू. आता सिंपल मेटाबॉलिझमची डेफिनेशन विचारलेली आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, प्रत्येकाचा आन्सर आलं पाहिजे. ऍक्टिव्हेट द ड्रग, इनएक्टिव्हेट द ड्रग, कन्वर्ट लिपिड सोल्युबल ड्रग्स इनटू द नॉन लिपिड सोल्युबल, लेस लिपिड सोल्युबल ड्रग, नॉन लिपिड सोल्युबल ड्रग. समजतोय पॉइंट. त्यानंतर कन्वर्ट इन नॉन लिपिड सोल्युबल ड्रग्स इनटू लिपिड सोल्युबल ड्रग्स. मग काय आन्सर येईल सांगा, विच इज द करेक्ट आन्सर. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. साक्षी बरोबर आहे, आकांक्षा बरोबर आहे ऑप्शन. काय आन्सर येईल तुमचं, सी इज द करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर. गेट इट. म्हणजे काय, मेटाबॉलिझमची किंवा बायोट्रान्सफॉर्मेशनची कोर कन्सेप्टच विचारलेली आहे. त्याला काय म्हणणार आपण, सी, कन्वर्ट लिपिड सोल्युबल ड्रग्स इनटू नॉन लिपिड सोल्युबल मेटाबोलाइट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे, ड्रग ॲडमिनिस्टर थ्रू द फॉलोइंग रूट इज मोस्टली लाईकली टू बी सब्जेक्टेड फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय आहे, तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय की इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईन मधून ड्रग पोर्टल व्हेन थ्रू कुठं पोहोचतोय, रिचेस इनटू द लिव्हर. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. याला काय म्हणतो आपण, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. मग कोणत्या रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनने ड्रग हा फर्स्ट पास मेटाबॉलिझम मध्ये जाईल, तर रेक्टल विषयच नाही, आउट ऑफ सिलेबस आहे, बरोबर आहे. त्यानंतर सबक्युटेनियस काहीच विषय नाही, ड्रग डायरेक्टली रिचेस इनटू द ब्लड सर्क्युलेशन बिकॉज ऑफ ऍडमिनिस्टर बिलो द टंग. कुठे ऍडमिनिस्टर करणार आहे, बिलो द टंग ऍडमिनिस्टर करणार आहे. त्यामुळे तो ऑप्शन गेला पॅरेंटल या, पॅरेंटल रूट ऑफ सबक्युटेनियस, पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन या. त्यानंतर सबलिंग्वल बिलो द टंग ऍडमिनिस्टर करणार आहे. सबक्युटेनियस इज द पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड दॅट्स वाय ड्रग इज डायरेक्टली रिचेस इनटू द ब्लड सर्क्युलेशन. कुठं जाणार आहे, डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन गेला. त्यामुळे हा ऑप्शन गेला. ऐश्वर्या ऑप्शन नीट चेक करा. त्यामुळे हा ऑप्शन देखील
गेला. सबलिंग्वल मध्ये ड्रग बिलो द टंग ऍडमिनिस्टर करणार आहे अँड दॅट डायरेक्टली रिचेस इनटू द ब्लड सर्क्युलेशन. कुठं जाईल? ब्लड सर्क्युलेशन जाईल. म्हणून हा ऑप्शन पण गेला. राहिला ऑप्शन कोणता? ओरल. ओरल मध्ये काय होईल? ओरल मध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम होईल. बरोबर आहे, कारण ओरल थ्रू तो कुठं जाईल? इंटेस्टाईन मध्ये जाईल आणि इंटेस्टाईन मधनं पोर्टल व्हेन थ्रू लिव्हर मध्ये जाईल आणि त्याच वेळेस काय घडेल? फर्स्ट पास मेटाबॉलिझम घडेल. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ओरल. त्यामुळे करेक्ट आन्सर काय येईल? ओरल हे करेक्ट आन्सर येईल. समजला क्वेश्चन? त्यानंतर नेक्स्ट आहे ऑल ऑफ द फॉलोइंग आर फेज सेकंड कॉन्जुगेशन रिएक्शन. ओके, गुड ऐश्वर्या. सेकंड कॉन्जुगेशन रिएक्शन एक्सेप्ट काय विचारलंय? एक्सेप्ट विचारलेलं आहे. मग आता ऍसिटिलेशन आहे का फेज सेकंडची रिएक्शन? फेज सेकंड कॉन्जुगेशन आहे का? ऍसिटिलेशन इज द फेज सेकंड कॉन्जुगेशन आहे का? एकदा सांगा मला. मग काय होतंय ऍसिटिलेशन मध्ये? काय होतंय की एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम रिलीज होतोय. ऍसिटिलेशन इज द फेज सेकंड कॉन्जुगेशन. बरोबर आहे, हे काय आहे? फेज सेकंड कॉन्जुगेशन आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे? एक्सेप्ट म्हणजे नाही हे ओळखायचं आहे. मग ऍसिटिलेशन मध्ये काय होतंय? एन ऍसिटिल ट्रान्सफरेज हे कोएन्झाईम कॉन्जुगेशन रिलीज होतंय आणि त्याच्यामधून कोणता ड्रग? त्याच्या एक्झाम्पल मध्ये काय पाहिलं होतं आपण? सल्फोनामाइड. काय पाहिलं होतं? सल्फोनामाइड किंवा आयसोनायाझिड हे त्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर सल्फोनेशन किंवा सल्फेट कॉन्जुगेशन. सल्फोनेशन किंवा सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये काय होतंय? सल्फा ट्रान्सफरेज रिलीज होतंय. सल्फा ट्रान्सफरेज रिलीज होतंय. बरोबर आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरॅम्फेनिकॉल. क्लोरॅम्फेनिकॉल हे त्याचं एक्झाम्पल आहे. समजतोय पॉइंट? म्हणजे ही पण कशाची फेज आहे? फेज सेकंडचं कॉन्जुगेशन आहे. त्यानंतर ग्लायसिन कॉन्जुगेशन. नेक्स्ट काय आहे? ग्लायसिन कॉन्जुगेशन. यामध्ये काय होतंय? तर यामध्ये ऍसिटिल क्लोएग्लायसिन ट्रान्सफरेज रिलीज होतंय आणि यातून जे काही सॅलिसिलेट्स आहेत हे काय होतात? मेटाबॉलाइज होतात. दॅट्स वाय हा ऑप्शन पण काय झाला? फेज सेकंड कॉन्जुगेशनचा झाला. अँड करेक्ट ऑप्शन कोमल सी कसं येईल? करेक्ट. सायक्लायझेशन इज द एक्सेप्शन. सायक्लायझेशन काय आहे? एक्सेप्शन. मग त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय झालं? सायक्लायझेशन. या क्वेश्चनचं आन्सर काय झालं? सायक्लायझेशन हे या क्वेश्चनचं आन्सर झालं. हे होते आजच्या सेशनवरती विचारलेले क्वेश्चन्स. फार्माकोकायनेटिक्स वरती विचारलेले हे PYQs होते. सेशन आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. ओके, थँक्यू.